महासागर न्यूज. संपूर्ण देश हा आज भारतीय जनता पक्षाच्या अंमलाखाली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचं मूळ जे आहे ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अनेक शिवसैनिक सुद्धा सहभागी होते. देशातील तमाम हिंदू हा सहभागी होता. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. आपल्या माध्यमातून ती सारी दृश्य जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहेत. कार सेवकांवरती झालेले अत्याचार, मग झालेलं गोधराचं हत्याकांड, अहमदाबाद मधली दंगल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडलं होतं, बॉम्बस्फोट असतील, आणखीन काही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं. आणि त्या सगळ्याचं मी असं म्हणेन भांडवल करून भारतीय जनता पक्ष जो हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी संपूर्ण देशामध्ये त्याचे फक्त 2च खासदार होते आणि गांधीवादी समाजवाद हा त्याने अंगीकारलेला एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सोडून ते हिंदुत्वाकडे वळले, राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज देशामध्ये अगदी अमर्याद सत्ता भोगतायत. अशा या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय हे दुर्दैव आहे. म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्रीचा होते, याला ऑपरेशन नाव दिलं जाते. ऑपरेशन हे, ऑपरेशन ते. मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करताय का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण चोरी तर होते. राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. आणि जसं एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको. जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे पुणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता, तिथे एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना, ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय, ते सगळे जण तिकडे 4च्या सुमारास जमतील. मी स्वतः तिकडे जाणार आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम राम भक्त असतील. ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते सुद्धा हिंदू असतील तर याच्यामध्ये येऊ शकतील. त्यांनी यावं आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन. महासागर न्यूज.